आंदोलन करणार आहेत, काय इशारा देणार? आजची झालेली पत्रकार परिषद जी आहे एका भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या संदर्भातली पत्रकार परिषद आहे। गोरगरीब जनता जी आहे, महाराष्ट्रातील शेतकरी असतील, रिक्षाचालक असतील, त्यापेक्षा अनेक काही छोटे मोठे व्यावसायिक असतील, जे कर्ज घेणारे लोन घेणारे लोक आहेत, त्या लोकांवर झालेला जो अन्याय आहे, आजपर्यंत ह्या बजाज अलायन्स आणि बजाज फायनान्स या कंपनीने गोरगरिबांना सगळ्यांना लोन दिलेलं आहे। परंतु लोन देण्यामागची जी प्रक्रिया आहे ती सरळ बोगस आहे, की कमीत कमी हजारो कोटीचा भ्रष्टाचार ह्या कंपनीने आत्तापर्यंत केलेला आहे। ह्या कंपनीच्या त्रासाला कंट्रोल शेतकरी आत्महत्या असतील, रिक्षाचालक असतील, अजून इतर काही लोक असतील, ह्या त्रासाला कंट्रोलून ह्या कंपनीमध्ये सुद्धा महिलांवर सुद्धा अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। त्यांच्या मोठ्या केसेससुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आहेत आपल्याकडे। आणि दुसरी गोष्ट, ह्या कंपनीने बोगस पद्धतीने जे CEO असतील, मोठे जे अधिकारी असतील, जे रिटायर पोलीस अधिकारी असतील, CP असतील, मोठे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, हे रिटायर झाल्यानंतर यांना वसुली करण्यासाठी त्या ठिकाणी कंपनीने बसवलेलं आहे, की त्या माध्यमातून यांच्याकडून ज्या पद्धतीने वसुली करता येईल, तर एक दादागिरी करून महाराष्ट्रात गोरगरिबाला धाक देऊन एक त्या पद्धतीने तुमच्यावर कारवाई करणार, तुमच्यावर हे करणार, तुमच्यावर केसे टाकणार, अशा गोष्टीला धास्तून सध्या पाऊस नाही, शेतकऱ्याला काम नाही, कोणाला सगळ्या गोष्टी नसल्यामुळं कर्ज फेडायचं कसं म्हणून आत्महत्या एकमेव त्यांचा असल्यामुळे, परंतु यांच्या त्रासाला कंट्रोलून ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे बहुतांश सगळ्या गोष्टीचे पुरावे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत। सगळ्यात गोष्ट, या ठिकाणी 1000 कोटीचा GST सुद्धा कंपनीने आत्तापर्यंत भरलेला आहे। जवळजवळ 30-35 करोड रुपये खर्च करून कमीत कमी ॲक्सिस बँक, बंधन बँकचे जे CEO आहेत, या कंपनीच्या माध्यमातून कतारला आणि गोव्याला जाऊन हे फक्त एन्जॉय म्हणून 30-35 करोड रुपये या कंपनीतला गोरगरिबाचा पैसा उधळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याकडे, ते देखील आपल्याकडे या ठिकाणी पुरावे आहेत। सगळ्यात मोठं, ह्या कंपनीने मोठ्यात जो भ्रष्टाचार आहे की NG ग्लोबल, म्हणजे NG ग्लोबलची जी कंपनी आहे, NG ग्लोबलच्या माध्यमातून आणि NG ग्लोबल आणि IHMS या वेंडर कंपनीकडून करोडो रुपयाचे खोटे बिल दाखवून त्यांचंसुद्धा ऑडिट झालं पाहिजे। ही माझी शासनाकडून विनंती आहे शासनाला, की ह्यासुद्धा गोष्टीचं करोडो रुपयाचे खोटे बिल कशा पद्धतीने ही कंपनी छापती। दुसरी गोष्ट, एकच दिवसाचा पगार दिला जातो, 29 दिवसाचा पगार दिला जात नाही। कमीत कमी महिन्याला 5 ते 6 करोड रुपये मिळतात, त्या वेंडरवाल्याकडून यांना दिले जातात आणि हे सगळे अधिकारी वाटून घेतात। मग असे कित्येक वर्षापासून चालू आहे। हा सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा या ठिकाणी। बोगस कागदपत्र देखील आहेत, ज्याचं लोन होत नाही, त्याची कागदपत्र लॉगिंग असतात, त्याच्यामार्फत करोड रुपयाचं लोन काढणं हे स्वतःच काढतात, स्वतःच भरतात, नाही भरल्यानंतर काही अधिकारी चेंज होतात आणि जे अधिकारी त्या कंपनीमध्ये सगळेच भ्रष्टाचारी आहेत असं मला म्हणायचं नाही। त्या कंपनीमध्ये ज्यांनी आवाज उचलला आहे, सगळ्यांना त्या कंपनीतून काढून टाकलेलं आहे। ज्या कंपनीच्या विरोधात ज्यांनी आवाज उघडला ह्या कंपनीमध्ये खरं मोठ्या प्रमाणात मोठे अधिकारी या ठिकाणी इन्वॉल्वमेंट आहे। अमरजी कस्बे साहब ये हमारे महाराष्ट्र के सचिव है और उन्होंने बजाज एलियंस और बजाज फाइनेंस ये 2 कंपनी ने शेतकरी और कामगार दोनों को जो यहाँ पर अन्याय किया है, उसके बारे में आज आपके सामने पत्रकार परिषद लेके जो शेतकरी है और कामगार ये दोनों के ऊपर होने वाले अन्याय और कंपनी ने किया हुआ करोड़ों रुपए का भ्रष्टाचार आज आपके सामने लाया है। ये बजाज एलियंस और बजाज फाइनेंस, इस कंपनी ने जो हमारे झुग्गी झोपड़ी में रहने वाले गरीब लोग हैं उनको रिक्शा चलाने के लिए कर्जा दिया है और उस कर्जे की रिकवरी करने के लिए पुलिस के रिटायर अधिकारी बिठाए हैं और उनका नाम लेके बजाज कंपनी और बजाज एलियंस और बजाज फाइनेंस के अधिकारी वहाँ पर भय दिखा के उनको रिकवरी करने के लिए, पैसा देने के लिए बहुत बार यहाँ पर कोशिश करते हैं और उस माध्यम में हमारे रिकवरी ना होते हुए, पैसा ना होते हुए हमारे शेतकरी यहाँ पर आत्महत्या कर रहे हैं और जो यहाँ पर उसके अगेंस्ट में बोलते हैं, तो इसके बारे में हमारे मजदूरों के ऊपर और महिला कामगारों के ऊपर वहाँ पर बहुत बड़ा लैंगिक अत्याचार हो रहा है और जिस महिला ने उसके बारे में कंप्लेंट करती है तो उसका कोई जवाब मिलता ही नहीं, न्याय मिलता ही नहीं। कंपनी रिक्षा चालक पालकांना रिक्षा देते, परंतु रिक्षा दिल्यानंतर त्यांचा EMI असतो, ते 1 EMI 2 EMI ते एक जरी रखडला तरी रिक्षा घेऊन जातात आणि परत रिक्षा देत नाहीत। मग असं रिक्षा नेल्यानंतर तो रिक्षा चालक मालक त्यांचा EMI कसा पेड करणार? पेड करूच शकत नाही, कारण त्यांचं इन्कम नाही। तो रिक्षावर आपलं पोटपाणी, आपल्या कुटुंबाचं पोटपाणी गुजराण करत असतो।
अशा परिस्थिती ह्या बजाजच्या फायनान्स कंपन्यांनी या रिक्षा चालक मालकांवर खूप अन्याय केलेला आहे.